नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you had studied about the laws of the refraction of the light. In the second laws of the refraction of the light, second law आपण काय सांगितलं होता की the ratio of the sine angle of incidence to the sine angle of refraction is always constant when we change the value of the angle of incidence. The corresponding value of the angle of refraction also changes, but ratio remains constant. मग इथं रिफ्रॅक्शन कशामध्ये होते? चेंज इन द पाथ ऑफ द लाईट कोणत्या मीडियममध्ये होते? सेकंड मीडियममध्ये. बिकॉज फर्स्ट मीडियम इज रेअर मीडियम अँड सेकंड मीडियम इज द डेन्सर मीडियम. वेन द incident ray obliquely transfer from rare medium to denser medium, it bend toward the normal because density of the second medium is more as compared to the first. म्हणून speed of the light in second medium goes on decreasing. Due to this reason that refracted ray bend toward the normal, therefore the angle of refraction is less than the angle of incidence. Means angle of incidence is greater than the angle of refraction. And when we take the ratio of the sine angle of incidence to the sine angle of refraction remains constant. Refraction takes place in which medium? The medium in which there is change in the path of the light. मग ज्या मीडियममध्ये चेंज इन द पाथ ऑफ द लाईट आहे म्हणजे त्या मीडियममध्ये रिफ्रॅक्शन होतं आहे ॲट द पॉईंट फ्रॉम द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आपण पी पॉईंट म्हणू याला. मग असं जर होत असेल तर आपल्याला नेमकं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणायचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नथिंग बट द रेशिओ ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स टू द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि त्या येणाऱ्या कॉन्स्टंट व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर इटा. ते आपण इटा या अक्षर सिम्बॉलने दर्शवतो. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा पहिला एक हा फॉर्म्युला झाला की इझिली यू कॅन डिटरमाइन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एनी मीडियम. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह ज्या मीडियममध्ये रिफ्रॅक्शन झालेलं आहे, चेंज इन द पाथ ऑफ द लाईट झालेलं आहे, त्या मीडियमचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिटरमाइन करू शकतो. मग इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा फाइंड करता येईल आपल्याला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. काही बुकमध्ये आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम राईटला दिलेला आहे, काही बुकमध्ये लेफ्टला दिलेलं आहे. आपल्या बुकमध्ये ॲज पर युअर टेक्स्टबुक लेफ्टला दिलेला आहे. बरं, वाचताना कसं वाचायचं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. म्हणजे आपण इथं ज्या मीडियममध्ये रिफ्रॅक्शन झालेलं आहे, चेंज इन द पाथ ऑफ द लाईट झालेला आहे, त्याच मीडियमचा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करता येतो. मग आता आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला सांगितला आहे साइन आय टू द साइन आर. मीन्स ऑट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज नथिंग बट द साइन आय अपॉन साइन आर. आणि यालाच आपण म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. इट इज ऑल्सो नोन ॲज दी स्नेल्स लॉ. यालाच म्हणायचं स्नेल्स लॉ सुद्धा म्हणायचं. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम असेल तर त्याला आपण स्नेल्स लॉ म्हणतो. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक साइन आय अपॉन साइन आरची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट येते. जरी आपण इथं अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला तर त्याच प्रपोर्शनमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वाढेल. परिणामी येणारा रेशिओ काय येईल? कॉन्स्टंट येईल. आणि जी व्हॅल्यू कॉन्स्टंट येईल त्या कॉन्स्टंट आलेल्या व्हॅल्यूला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द युनिटलेस क्वांटिटी. मग आता मला सांगायचं मध्ये की अँगल ऑफ इन्सिडन्स समजा मी 45 घेतला की साइन अँगल ऑफ इन्सिडन्स हा आहे 45 आणि रिफ्रॅक्शन 30 असेल तर साइन 30 इज इक्वल टू 1/√2 डिवाइड बाय हाफ. इट विल गेट √2 आणि इट विल गेट 1.41 व्हॅल्यू आहे. मीन्स द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन 1. इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आलेला आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज ग्रेटर दॅन 1 आलेला आहे. म्हणजे ज्या मीडियमची डेन्सिटी जास्त असेल त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. मग इथं डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो काय आहे इट इज ग्रेटर दॅन द 1 आहे. आणि ज्यावेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ग्रेटर दॅन 1 ॲट दिस टाईम द रिफ्रॅक्टेड रे बेंड टोवर्ड द नॉर्मल. ज्यावेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा ग्रेटर दॅन 1 येईल ना त्याच वेळेस रिफ्रॅक्टेड रे हा नॉर्मलकडे झुकतो. आणि ॲट दिस टाईम अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लेस दॅन द अँगल ऑफ इन्सिडन्स. मला इथं साइन 45ची व्हॅल्यू माहीत आहे, साइन 30ची व्हॅल्यू माहीत आहे, म्हणून मी फाइंड करू शकलो
यापैकी कोणताही दुसरा जरी अँगल घेतला अँगल ऑफ इन्सिडन्स त्याच प्रपोर्शनमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वेगळा येईल, परिणामी येणारा रेशो 1.41 येईल. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन 1. जर ग्रेटर दॅन 1 आला तर रिफ्रॅक्टेड रे बेंड टू द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे इन द अब्सेन्स ऑफ द ग्लास स्लॅब. ठीक आहे. पण जर मी अँगल ऑफ इन्सिडन्स 45च्या ऐवजी इथं अँगल ऑफ इन्सिडन्स घेतला 55, म्हणजे साईन अँगल 55, ॲट द सेम टाईम अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आला समजा 40 आला, तर मला डायरेक्ट याची व्हॅल्यू माहीत नाही. ट्रिग्नॉमेट्रीनुसार मी साईन 45 आणि 30ची व्हॅल्यू मला माहिती आहे, पण ट्रिग्नॉमेट्रीनुसार मला साईन 55 डिवाइड बाय साईन 40 याची व्हॅल्यू फाइंड करता येत नाही. आणि मग याचा उपयोग मला करावा लागेल, लॉग टेबलचा यूज करावा लागेल. म्हणून या स्टेजला आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एनी मीडियाय विथ द हेल्प ऑफ द यू कॅन नॉट डिटरमाइन विथ द हेल्प ऑफ द रेशियो ऑफ द साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. या फॉर्म्युल्याने तुम्हाला या 10वीच्या स्टेजला तरी या फॉर्म्युलेत जर व्हॅल्यू आपला 30, 45, 60, 90 या फॉर्ममध्ये असतील तर आपल्याला फाइंड करता येईल. पण जर अशा व्हॅल्यू आल्या तर नाही डिटरमाइन करता येतं. मग आपल्याकडे दुसरा एक फॉर्म्युला उपलब्ध आहे. कशाचा? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एनी मीडियम विथ रिस्पेक्ट टू द अनदर मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट मीडियम इज डिफरंट. समजा हा इन्सिडेंट रे मी एअरमधून घेतलेला आणि डेन्सर मीडियममध्ये ग्लासमध्ये जात आहे. एवढाच अँगल जर मी इन्सिडंट रे तेवढ्याच अँगलमधून एअर मीडियममधून घेतला आणि ग्लास मीडियमच्या ऐवजी हे जर वॉटर मीडियम असेल तर इथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होईल? थोडा कमी होईल ग्लासपेक्षा. म्हणजे इथं अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर विथ रिस्पेक्ट टू द एअर याची व्हॅल्यू 1.41 येणार नाही आहे, ही याची कमी येईल. म्हणून म्हटलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट मीडियम इज डिफरंट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट मीडियम इज डिफरंट. आणि दुसरे स्टेटमेंट दिलेलं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट कलर्स ऑफ द लाईट्स आर ऑल्सो बी डिफरंट इन द सेम मीडियम. समजा या ठिकाणी मी इथं रेड लाईटचा इन्सिडेंट रे घेतलेला आहे, त्याचं रिफ्रॅक्शन काहीतरी झालेलं आहे, आणि त्याच वेळेस मी येल्लो लाईट रेचा इन्सिडेंट रे घेतलेला आहे. दोन्हीचे अँगल सेम आहे, पण याच्यामध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन याचा आणि याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन डिफरंट येईल. म्हणून मी सांगितलेलं आहे की द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट मीडियम इज डिफरंट अँड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट कलर्स ऑफ द लाईट इज ऑल्सो बी डिफरंट इन द सेम मीडियम. तर हेही त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. स्नेल्स लॉ समजलेला असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजलेला असेल. सेकंड फॉर्म्युला हा दिलेला आहे. जर आपल्याला या फॉर्म्युलेचा यूज करून इथं अँगल ऑफ इन्सिडन्स अदर दॅन द 30, 45 आणि 60 आलेला असेल, याच्या व्यतिरिक्त आले असेल तर हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. मग त्यावेळेस आपण स्पीड ऑफ द लाईटचा फॉर्म्युला यूज करू शकतो की स्पीड ऑफ द लाईट in the first medium is v1 and speed of the light in second medium is v2. We know that speed of the light in air medium is greater than the speed of the light in the denser medium. कारण डेन्सर मीडियममध्ये ऑब्स्टॅकल जास्त असल्यामुळे ऑप्टिकल डेन्सिटी त्याची जास्त असल्यामुळे अडथळा जास्त निर्माण होईल आणि म्हणून स्पीड ऑफ द लाईट इन सेकंड मीडियम इज लेस ॲज कम्पेअर टू द फर्स्ट मीडियम. मग यानुसार सुद्धा आपण फाइंड करतो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला कोणत्या मीडियमचा काढायचा आहे? सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. मीन्स v1 डिवाइड बाय v2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्या मीडियममध्ये पाथ चेंज होतो, डायरेक्शन चेंज होते, त्या मीडियममध्येच आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करता येतो. यामध्ये सेकंड मीडियममध्ये पाथ चेंज झालेला आहे, डायरेक्शन चेंज झालेली आहे, म्हणून आपण इथं काय म्हणणार आहेत? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज नथिंग बट द स्पीड ऑफ द लाईट किंवा स्पीड ऑफ द लाईट इन एअर मीडियम. स्पीड ऑफ लाईट in first medium to the speed of light in second medium. मग फर्स्ट मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट किती आहे? v1 आहे आणि सेकंड मीडियममध्ये v2 आहे. बट वी नो दॅट स्पीड ऑफ द लाईट इन एअर मीडियम इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बट इन द ग्लास मीडियम द स्पीड गोज ऑन डिक्रीजिंग. दॅट मीन्स न्युमॅरेटरची व्हॅल्यू कमी असेल, v1 डिवाइड बाय v2 आणि इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. मग याची जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर यू कॅन से दॅट द रिफ्रॅक्टेड रे बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. हे आपल्याला डायरेक्ट सांगता येईल. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम इज ग्रेटर दॅन 1 जर आला तर ॲट दिस टाईम रिफ्रॅक्टेड रे बेंड टुवर्ड दी नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. या फॉर्म्युल्याने काढता येईल.
आपल्याला स्पीड ऑफ द म्हणजे इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज इक्वल टू द स्पीड ऑफ द लाईट इन फर्स्ट मीडियम मीन्स इन एअर माहिती आहे आपल्याला 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, पण आपण स्पीड ऑफ द लाईट इन डेन्सर मीडियम इझिली डिटरमाइन करू शकत नाही, कारण एका सेकंदामध्ये जर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद निघून जात असेल तर आपल्या एका सेकंदामध्ये इथं काउंटसुद्धा करता येणार नाही. म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला या स्टेजला 10वीच्या स्टेजला फेल्युअर झालेला आहे. म्हणजे पहिला फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज नथिंग बट द साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. एक रिलेटेड टू द साइन अँगल ऑफ इन्सिडन्स साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे आणि दुसरा रिलेटेड टू द स्पीड ऑफ द लाईट इन फर्स्ट मीडियम टू द स्पीड ऑफ द लाईट इन सेकंड मीडियम. जर समजा मी एक तिसरं मीडियम घेतलं आणि त्या मीडियमचा मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा विथ रिस्पेक्ट टू द सेकंड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द सेकंड मीडियम इज इक्वल टू स्पीड ऑफ द लाईट इन सेकंड मीडियम टू द स्पीड ऑफ द लाईट इन थर्ड मीडियम. आपण हाही फॉर्म्युला लिहू शकतो. म्हणजे हा रेशो कसा घ्यायचा विच विल बी डिपेंड्स अपॉन द यू कॅन टेक द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द विच मीडियम, त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला इथं दोन फॉर्म्युले आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करण्याचा. एक अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनने काढता येतो आणि दुसऱ्यात रेशो ऑफ द स्पीड ऑफ द लाईट इन फर्स्ट मीडियम टू द सेकंड मीडियम. आपल्या पुस्तकामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट मीडियम, मग त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट मटेरियल वॉटर असेल, ग्लास असेल, एअर असेल, देन टर्पेंटाईन असेल, अनादर लिक्विड पण दिलेले असतील की जे ट्रान्सपरंट आहेत. त्या ट्रान्सपरंट लिक्विडचा किंवा ट्रान्सपरंट सबस्टन्सचा आपल्याला काय दिलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम. कोणत्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेत असताना विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम घेणं आवश्यक आहे. मग मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम जर फाइंड करायचं असेल तर स्पीड ऑफ द लाईट इन व्हॅक्यूम डिवाइड बाय द स्पीड ऑफ द लाईट इन एअर या फॉर्म्युल्यानुसार मी फाइंड करू शकतो. ज्यावेळेस आपण कोणत्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम काढतो ना, त्यावेळेस त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला म्हणायचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे ज्यावेळेस कोणत्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आपण काढू त्यावेळेस त्या समजा मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअरचा काढायचा आहे, मी तर व्हॅक्यूम लिहिण्याची गरज नाही आहे. मग हे वाचताना कसं वाचायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर मीडियम विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम मीन्स यू कॅन से दॅट ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर. तेव्हा याला म्हणायचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर असं म्हटलं तरी चालेल. हे असं जर लिहिलं असेल तर याचा अर्थ समजायचा की इथं विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम घेतलेला आहे आणि जेव्हा कोणत्याही मीडियमचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम घेऊ त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम. म्हणजे समजा मी ग्लासचा घेतला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम घेतला तर त्याला आपण म्हणणार ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास असं म्हणणार. मग प्रत्येक मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू जर व्हॅक्यूम घेतला तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर आपण म्हणत असो तर आपल्या बुकमध्ये ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट मीडियम इज डिफरंट दिलेले. मी सुरुवातीला सांगितलं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट मीडियम इज डिफरंट किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट कलर लाईट किंवा डिफरंट लाईट कलर जो असेल त्याचासुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम मीडियममध्ये डिफरंट येतो. सेम मीडियममध्ये डिफरंट येतो म्हणजे मी एक्झाम्पल सांगितलं इथं की जर आपण इथं रेड लाईट घेतला, रेड लाईटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं अँगल ऑफ इन्सिडन्स सेम, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन लेस. दुसरा जर समजा मी ब्ल्यू घेतला तर त्यावेळेस इथं अँगल ऑफ इन्सिडन्स सेम घेताना इथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मात्र वेगळे येतात. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डिफरंट कलर लाईट इज ऑल्सो बी डिफरंट इन द सेम मीडियम. मग जर असं असेल तर आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे की फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास मीडियम विथ रिस्पेक्ट टू द एअर. आपल्याला एक्सपेरिमेंट आहेत 4 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी की दिलेल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल तर साइन अँगल ऑफ इन्सिडन्स हा आपल्याकडे जर अदर दॅन 30, 45 आणि 60 आला तर आपल्याला रेशो ऑफ द साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही. माहीत झालेले की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज इक्वल टू साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. समजा साइन अँगल आलेला आहे
50 आलेला आहे आणि साईन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आलेला आहे 35, तर आपल्याला यांची व्हॅल्यू फाइंड करता येत नाही विदाउट लॉग टेबल. किंवा स्पीड ऑफ द लाईट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज नथिंग बट द स्पीड ऑफ द लाईट इन फर्स्ट मीडियम टू द स्पीड ऑफ द लाईट इन सेकंड मीडियम. एअरमधून स्पीड ऑफ द लाईट माहीत आहे आपल्याला 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, पण ग्लासमधून जाणं ती स्पीड माहीत नाही, म्हणून आपण या स्टेजला हा फॉर्म्युला यूज करत नाही. पण तरीही आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट फाइंड करायचा. कसा डिटरमाइन करायचा? परत तेच पहा. सपोज दिस इज ए ग्लास. हे ग्लास आहे. Incident ray strike on it. The incident ray strike at a point. That point is known as the point of incidence. And incident ray make an angle with the normal is known as the angle of incidence. आणि हा आपण रिफ्रॅक्टेड रे घेतलेला आहे. हा रिफ्रॅक्टेड रे. Angle of incidence is greater than the angle of refraction. हा angle of refraction. हा आहे रिफ्रॅक्टेड रे. मग मला तर हा आहे एअर मीडियम, हे आहे डेन्सर मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मला फाइंड करायचं आहे, पण या फॉर्म्युल्याने फाइंड करता येत नाही. हा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग अशा वेळेस काय करायचं? टेक ए पॉईंट ऑफ इन्सिडन्स इज कन्सिडर ॲज ए सेंटर ऑफ सर्कल अँड टेक ए सम रेडियस. कितीही रेडियसचं तुम्ही काय करायचं? एक सर्कल काढायचं. आणि हे सर्कल काढल्यानंतर व्हेअर द इन्सिडंट रे इंटरसेक्ट टू द सर्कल ॲट ए पॉईंट. इथं इन्सिडंट रे या पॉईंट सर्कलला या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो, त्या पॉईंटपासून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा ऑन द नॉर्मल. इथंही तसंच की ज्या पॉईंटमध्ये रिफ्रॅक्टेड रेने सर्कलला इंटरसेक्ट केलेला आहे, त्या पॉईंटपासून काय करायचं? एक नॉर्मल ड्रॉ करायचा. कशावर? ड्रॉ ए परपेंडिक्युलर ऑन द नॉर्मल. मी समजा याला नाव देतो ई पॉईंट नाव देतो, याला एफ पॉईंट देतो, याला जी नाव देतो आणि याला एच नाव देतो. Where the incident ray intersect to the circle from this intersecting point toward the normal, draw a perpendicular. Where the refracted ray intersect to the circle, त्या पॉईंटपासून पुन्हा काय करायचं? नॉर्मलवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. मग मला सांगा, हा ट्रायंगल EFP हा राईट अँगल ट्रायंगल आला आणि PHG हा इथं परपेंडिक्युलर आहे. PHG सुद्धा काय आला? हा राईट अँगल ट्रायंगल आला. मग साइन अँगल ऑफ इन्सिडन्स इथं फाइंड करू शकता. इन ट्रायंगल EFP याच्यामध्ये साइन अँगल, साइन मीन्स ऑट अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड आहे EF आणि डिवाइड बाय हायपोटेनस आहे PE, हायपोटेनस आहे. इन ट्रायंगल PHG, या PHG ट्रायंगलमध्ये साइन आरची व्हॅल्यू फाइंड करा. साइन आर मीन्स ऑट अपोजिट साइड. आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा इथं घेतलेला आहे, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. याची अपोजिट साइड आहे GH आणि डिव्हाइड बाय काय येईल? GP येईल किंवा PG येईल या ठिकाणी, या ट्रायंगलमध्ये. आणि मग आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीन्स ऑट साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू, हे फाइंड करावं लागेल. मग साइन आयची व्हॅल्यू किती आहे? साइन आयची व्हॅल्यू आहे EF अपॉन PE डिवाइड बाय साइन आरची व्हॅल्यू आहे GH अपॉन PG. मी असं लिहितो EF अपॉन PE मल्टिप्लाइड बाय PG अपॉन GH. याच्यामध्ये मी असे लिहितो की EF अपॉन रेडियस ऑफ दॅट सर्कल, PE इज नथिंग बट द रेडियस ऑफ दॅट सर्कल, मल्टिप्लाइड बाय PG is nothing but the radius of circle is R and divide by काय लिहितं? GH, where RR get cancel is nothing but the EF upon GH. म्हणजे आपल्याला तिसरा फॉर्म्युला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा मिळालेला आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज नथिंग बट द EF इज द अपोजिट साइड ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स. EF काय आहे? अपोजिट साइड ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि GH जी आहे, सॉरी GH जी आहे ती GH अपोजिट साइड ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग इथं आपण कोणत्याही प्रकारचं काय करू शकतो? याच्यामध्ये सर्कल घेऊ शकतो. मी हे सुरुवातीला सर्कल लहान घेतले
की जर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट काढायचं असेल, म्हणजे ज्या मीडियममध्ये रिफ्रॅक्शन झालेलं असेल त्या मीडियमचा जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करायचा असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्सची अपोजिट साईडची लेंथ माहीत असायला पाहिजे आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची अपोजिट साईड त्याची लेंथ जी आहे स्केलच्या सहाय्याने पट्टीच्या सहाय्याने मोजायची आणि लिहायचं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज नथिंग बट द अपोजिट साइड ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द अपोजिट साइड ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. यानी इझिली आपण यू कॅन डिटरमाइन द refractive index of the second medium with respect to the first. We know that in this condition EF is greater than GH. मग समजा मी या ठिकाणी EF घेतलेला आहे 3 सेंटीमीटर आणि GH ची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा -2 असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम इज नथिंग बट द 1.5. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द युनिटलेस क्वांटिटी, कारण अपोजिट साईडची लेंथ सेंटीमीटर घेतली, याची लेंथ सेंटीमीटर घेतली, सेंटीमीटर गेट कॅन्सल आणि म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द युनिटलेस क्वांटिटी. म्हणून आपण पहिला फॉर्म्युला कोणता कन्सिडर केला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज नथिंग बट द रेशियो ऑफ द साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. पण जर अदर दॅन 30, 45 आणि 60 जर अँगल आली तर आपला प्रॉब्लेम येतो. सेकंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्टचा फॉर्म्युला आपण हा स्पीड ऑफ द रेशियो ऑफ द स्पीड ऑफ द लाईट इन फर्स्ट मीडियम टू द स्पीड ऑफ द लाईट इन सेकंड मीडियम. पण याच्यामध्ये एअरची आपल्याला स्पीड माहीत, एअरमध्ये लाईटची स्पीड माहीत आहे पण दुसऱ्या मीडियममध्ये फाइंड नाही करता येत. म्हणून आपल्याला पर्यायाने हा तिसरा पर्याय शोधावा लागला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज नथिंग बट द लेंथ ऑफ द अपोजिट साइड ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स टू द लेंथ ऑफ द अपोजिट साइड ऑफ द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे जर आपल्याला फाइंड करता आलं, कारण याच्यामध्ये फक्त प्रोसेस करायची आणि ही लेंथ काउंट करायची आपल्याला, ही एक लेंथ आणि ही एक लेंथ. एखादा म्हणेल नाही मला काय करायचं याच्यामध्ये की रेडियस ऑफ द सर्कल मी माझ्या मनाने दुसरं घेईल. हो, घेऊ शकता तुम्ही. इथं तुम्हाला परपेंडिक्युलर करावं लागेल आणि हे वाढवल्यानंतर इथं परपेंडिक्युलर, ही लेंथ माहीत असेल तुम्हाला, ही लेंथ माहीत असेल, इझिली यू कॅन डिटरमाइन द रेशियो ऑफ दीज टू लेंथ अँड विथ द हेल्प ऑफ दिस यू कॅन डिटरमाइन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एनी मीडियम बाय द थर्ड मेथड. तर हे पुस्तकामध्ये नाही, आपलं पण प्रॅक्टिकल आहे म्हणून या ठिकाणी ही घेण्यात आलेलं आहे. आता हे झालं इन्सिडेंट रे ऑब्लिक्युली ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. पण जर याच्याऐवजी जर इफ द इन्सिडेंट रे इज नॉर्मल टू द सरफेस असेल तर इट इज ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन विदाउट एनी डेविएशन, विदाउट एनी रिफ्रॅक्शन. बिकॉज हा पाथ आहे इन्सिडेंट रेचा आणि नॉर्मल इज परपेंडिक्युलर थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. इथं नॉर्मल परपेंडिक्युलर आहे. मग अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड नॉर्मल इज 0. म्हणून रिफ्रॅक्टेड रेसुद्धा काय येईल, 0 येईल आणि म्हणून याच्यामधून इन्सिडेंट रे डिरेक्टली परपेंडिक्युलर टू द सरफेस असेल तर ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन विदाउट एनी डेव्हिएशन होईल आणि म्हणून इथं रिफ्रॅक्शन झालेलं नसेल, इट इज ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन. पण कधी, जेव्हा सरफेसला इन्सिडेंट रे परपेंडिक्युलर असेल तेव्हा. म्हणून रिफ्रॅक्शन जर करायचं असेल तर आपल्याला इन्सिडेंट रे हा ऑब्लिक्युली तिरकसच घ्यावा लागतो, तरच रिफ्रॅक्शन क्लिअर आपल्याला आढळून येतं. आणि टुडे स्टॉप हेअर.